आता घरची म्हणायला लागले, यार किती उंच शीट आहे, ब्रेक दाबला तर मागचा पुढच्या दाखवा यायचा, काय खरे असलं. तर आता आलतो मी अशा ठिकाणी जिथे आपल्याला जुनी घर सगळी बघायला मिळतात. म्हणजे जुन्या काळात जशी दगडाची सारवलेली घर असायची ना तशी. मला तर अशी घर बघून भारीच वाटलं बरं का, कारण खरी मजा ही ना अशाच घरात यायची. आता ह्या आळीला आलोय तर म्हणलं गणपती पण बघून जावं. डेकोरेशन तर काय राडाच केलं. त्यानंतर आजी आली आणि आम्हाला अर्जंट मध्ये घरी जायचं होतं, कारण घरी सुजित शेठ उर्फ शंकर आला होता. मस्तपैकी शंकरला पोहे वगैरे खायला दिले. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता शंकरने नवीन गाडी घेतली होती, ती पण स्टायलिश. भाऊनं डायरेक्ट पल्सरच घेऊन टाकली. आता घरची म्हणायला लागले, यार किती उंच शीट आहे, ब्रेक दाबला तर मागचा पुढच्या दाखवा यायचा, काय खरे असलं. आता घेतली की आपण बी चालवायला. गाडी एकच नंबर चालत होती बरं का, पण काय झालं मला गेअरचं सिस्टमच समजाना, कारण याचं सगळं गेअर पुढंच. मी नक्की गेअर टाकतोय का काढतोय काय माझी मला समजाना. शंकर म्हणला, मी सांगतो तुझं कर, बाकी काय करू नको. आज शनिवार असल्यामुळे नवीन गाडी पण घेऊन आलो आणि मस्त दर्शन पण झालं. ओके चला म्हणलं शेट. आता तर काय गंमतच झाली राव. चालता खाली दगडावर 2 नोटा दिसल्या. म्हणलं कुणी अशा वाळ्या घातल्यात, म्हणून उचलून बघितलं तर 2 अर्ध्या फाटलेला. काय राव असं असते म्हणलं, कुठं फाटक्या नोटा दगडावर ठेवल्यात. परत असे ठेवतो म्हणलं. शंकरने पहिला स्नॅप काढून घेतला. मस्त दर्शन वगैरे घेतल्यानंतर शंकर म्हणलं चलायचं का, आणि निघालो घराकडे. जाता एवढं लाईक आणि फॉलो पण करून जावा.